पाठीचा कणा सरळ. आपल्याला प्राणऊर्जा शरीरात आणायची आहे. प्राणऊर्जा चांगली मिळाली तर आपल्याला स्फूर्ती येते आणि शांत पण बसू शकता तुम्ही. स्फूर्ती आली म्हणजे पूर्ण कमी कराल. तर पाठीचा कणा सरळ. तर आजच्या कार्यक्रमाची उत्सुक आदरणीय मायाताई आणि कोटेवाताई आणि बाकी मान्यवर यांना माझा दंडवत प्रणाम. आणि ही उपस्थित लोकसाधिका की ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम कुठलाही कार्यक्रम श्रोते असेल तर श्रोतेवर्ग असेल तरच सक्सेस होतो, नाही तर होत नाही. म्हणून तुम्हाला परत त्यांनी म्हटल्यासारखं मानाचा मुद्रा तुम्हाला, कारण त्याशिवाय कार्यक्रम सक्सेस होत नाही. आज आपला 8 मार्च महिला दिन आपण आज मार्च समजायचं आपल्याला. महिला दिनाचा आंतरराष्ट्रीय महिला दिन असतो, पण 8 मार्चच नसतो. आपले पूर्ण 365 किंवा 366 दिवस होतात. लीप इयर मध्ये आपले 366 दिवस होतात. त्याच्यामध्ये काय पूर्ण प्रत्येक दिवस बायकांचा महिला दिवसच समजायचं आहे आपल्याला. आणि हे मला जे सत्कार केलं आदरणीय माझा सत्कार नाही आहे, तर माझं जे कार्य करते त्याचा सत्कार आहे. आणि मला पुढचे कार्य चांगलं करण्यासाठी ही मला पोचपावती आहे त्यांच्याकडनं मिळालेली. आणि मी तसा खूप प्रयत्न करेन. फक्त माझं ऑनलाईन नसतं, ऑफलाईन नसतं. कारण योगा काय असतं की एकच टाइम असते सकाळी, कुठे जाऊ शकत नाही, तर ऑनलाईन करते. तरी मी मध्ये आले होते साईनगरी क्लास आणि खूप लांब पडतं मला. आणि हिवाळ्यात तिथे अंधार असतो की शक्य नव्हतं. तर आता आपल्याला महिला सक्षम बनलं पाहिजे. सगळ्यांनाच माहिती आहे महिला सक्षम बनण्यासाठी आर्थिक आहे, राजकीय आहे, सामाजिक आहे, या गोष्टीपर्यंत महिला सक्षम बनवायचं म्हणतो, पण ते नाही आहे. जर स्त्री शिक्षण शिकलेली असेल ती स्वतःला पण सक्षम बनवू शकते, पूर्ण घरात सक्षम बनवू शकते, पूर्ण गावागावात सक्षम बनवू शकते, पूर्ण राज्याला सुद्धा सक्षम बनवू शकते. म्हणून ही स्त्री जे काय महत्वाचं आहे त्याच्यातही पुन्हा सांगितलं कोटेवाताईंनी की आता थोडीशी सक्षम स्त्री असते तर काहीतरी लोकांची मानसिकता बदललेली आहे. स्त्री भ्रूण हत्या झालेली आहे, सामाजिक हिंसाचार झालेला आहे. त्यांनी आता सगळं सांगितलं कोटेवाताईंनी, सगळं कळत असतात. ही मानसिकता माणसांमधली किंवा व्यक्तीमधली बदलायची आपल्याला स्त्रीमध्ये. मग सक्षम स्त्रीला सक्षम व्हायचंय, मग सक्षम व्हायसाठी निरोगी राहणं आवश्यक नाही आहे ना. सक्षम व्हायचंय तुम्हाला तर निरोगी राहणं आवश्यक आहे. मग निरोगी राहण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? आसन, प्राणायाम, ध्यान हे तिन्ही महत्वाचे आहे. नुसतं व्यायाम नाही. आसन, प्राणायाम आणि ध्यान. ध्यान सर्वात जास्त इफेक्टिव्ह. आपल्याला वाटतं आपण नुसतं ध्यान करत नुसतं बसलेलं आहोत, पण विचार तेवढेच येतात. जेवढे आपण कठीण काम, आपल्याला काम कठीण जातं तेवढेच काय असतं ते आपल्याला बेनिफिट्स मिळतात त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आहे प्राणायाम, त्याच्यानंतर आहे आपल्याला व्यायाम. जो योगा करतो ते इथे योगा करतात त्यांना माहितीये की आपण सकाळी योगा करतो तर दिवसभर आपल्याला किती स्फूर्ती वाटते. ते जो करतो त्यालाच सांगते. आपण शब्दात व्यक्त पण नाही करू शकतो, त्यालाच कळते की आपण सकाळी जर 1-1 तास व्यायाम केलं आणि दिवसभर किती स्फूर्ती वाटते. ते दुसऱ्यांना सांगितलं तर ते समजणार नाही. त्यांना ते करायचे आणि त्यांना त्याचा अनुभव घ्यायचा आहे. म्हणून सगळ्यांनी योगा करा, सकाळी जॉईन व्हा, रेग्युलर करा. एखाद्या बायकांना खूप प्रॉब्लेम येतात. मग निरोगी राहायचं आहे. निरोगी राहायचं आहे मग आपल्याला काय करावं लागते? आपल्याला जगायचं आहे. जगायचं आहे तर मग निरोगी राहणं आवश्यक आहे. जगायचं आहे पण रोगी राहून जगणं काही अर्थ आहे का? आपल्याला वाटते की रोगी आहे तर आपल्याला वाटते की कधीतरी आपल्याला गेलं तर बरं असं वाटतं. म्हणून निरोगी राहणं महत्वाचं आहे. सक्षम बनायचं आहे तर तुम्हाला निरोगी राहणं महत्वाचं आहे. निरोगी राहायचं असेल तर तुम्हाला आसन, प्राणायाम, ध्यान तिन्ही करण्याची जरूरत आहे.